नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय लातूरमधून आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर आज आहे प्रजासत्ताक दिन. तेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना, आपल्याला आणि सगळ्या महाराष्ट्राला मनापासून शुभेच्छा. मंडळी, कालच्या भागामध्ये पोलीस लाईन आणि बंद नायलॉनचे या दोन सिनेमातले आपले आवडते कलाकार आमच्या मंचावरती आलेले होते आणि ते आज सुद्धा आपल्यासोबत आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करूया. प्रदीप कबरे सर, तुम्ही पहिल्यांदा आज आमच्या या तुकरटवाडीत आलेला आहात. कसं वाटतंय तुम्हाला? खूप बरं वाटतं. आपण गेल्या आठवड्यातच बातमी वाचली की एका नवीन आलेल्या मराठी चित्रपटाने 3 दिवसामध्ये 10 कोटींचा बिझनेस केला. आणि मला खरोखर इकडे हृदयापासून नमूद करावं असं वाटतंय की त्याच्यामध्ये चला हवा येऊ द्या या प्रमोशनचा अत्यंत सिंहाचा वाटा आहे. आणि अशा पद्धतीने जर झालं तर आज मराठी चित्रपटांना खूप चांगले दिवस आणखी येतील. सर, इथं मोठी मोठी माणसं येत होती, आता कोटी कोटींची माणसं यायला लागलेली आहेत आणि मला वाटतं आमचा खारीचा वाटा आहे. तर सर, या सिनेमात आपली काय व्यक्तिरेखा आहे? व्यक्तिरेखा माझी पवार मामा म्हणून आहे. खऱ्या अर्थी एका हवालदाराचं जीवनमान म्हणजे त्याच्या घरचं संपूर्ण वातावरण, त्यांचे आईवडील असतील, बायका मुलं असतील, बहीण भाऊ असतील, त्यांचं एक वास्तव चित्रीकरण या चित्रपटात झालेलं आहे. आणि ह्या 8 ते 9 पोलिसांच्या ज्या व्यथा आहेत, त्यांच्या ज्या कहाण्या आहेत, ज्या संतोषच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहेत, त्याच्याचपैकी हा एक पवार मामा म्हणून जो माझं कॅरेक्टर आहे की केवळ 18-18, 20-20 तास ड्युटी केल्यानंतर घरी आणि आपल्या बायकोकडे झालेलं दुर्लक्ष, याच्यातून किती भयानक स्थिती एखाद्याच्या जीवनात होऊ शकते, याचं चित्रीकरण फार सुंदर झालेलं आहे. खूप आनंद वाटला मला हा चित्रपट करताना. आणि खरोखर इच्छा आहे की इकडे गेल्या 4 महिन्यामध्ये जे चित्रपट प्रमोशन झालं ते उत्कृष्ट सक्सेसफुल झाले. सुबोध त्याचं उदाहरण आहे. कट्यार गाजात घुसली असेल, नटसम्राट असेल, आणि आज हे 2 चित्रपट इकडे आलेले आहेत, बंद नायलॉनचे आणि पोलीस लाईन एक पूर्ण सत्य. त्यांनासुद्धा या माध्यमातून प्रेक्षकांनी उदंड यश द्यावं एवढीच इच्छा. नक्कीच सर, नक्कीच. सलागरे सर, मनापासून स्वागत. सर, या सिनेमात काय भूमिका आहे आपली? माझी भूमिका हवालदाराचीच आहे. पोलीस लाईनमध्ये प्रत्येक पोलिसाची व्यथा आहे की तो महाराष्ट्राला संरक्षण देत असताना स्वतः किती सफरत असतो, हा त्यातला भाग आहे. जर प्रेक्षकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर आमचं जे काही आम्ही करतोय तर त्याचं यश आहे असं मी म्हणेन. नक्कीच. आता येणार आहे निशा तुमच्याकडे. तुम्ही सुद्धा पहिल्यांदा इथे आलाय, तुमचं स्वागत. काय आहे भूमिका सिनेमात तुमची? ह्या सिनेमामध्ये मी पोलीस हवालदाराच्या बायकोचा रोल करते आहे. आणि ती समस्त अशा बायकांचं प्रतिनिधित्व करते ज्या बायकांना त्यांच्या नवऱ्याकडून वेळेवरती घरात पगार येत नाही. 3-3 महिन्यानंतर पगार येतो. तो पगार अत्यंत तुटपुंज असतो आणि त्या तेवढ्याशा पगारामध्ये उदाऱ्या उसनवाऱ्या, स्वतःची हौस मौस, सगळ्या इच्छा आकांक्षा सगळं मारून, सगळं कोंडून हसत मुखाने संसार करणाऱ्या या समस्त पोलीस हवालदारांच्या बायका ज्या आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारा हा रोल आहे. तू मग पोलिसांच्या पत्नीचा रोल केला, ज्याच्यामध्ये काटकसर करणं हे तुला करायचं होतं. मग अभिनेत्री म्हणून तुझ्यात काय फरक पडला काटकसर म्हणून? म्हणजे पूर्वी तू 4 लिपस्टिक वापरायचीस, आता महिन्याला 1 वापरतेस, असं काय आहे का? नाही, पण असंही मी फार उधळ माथळ किंवा फार असं करणारी मी नाही आहे. पण नक्कीच काटकसर आपण करायलाच हवी आणि त्याचं उत्तम उदाहरण इथे बसलेलं आहे. तर सुबोध सर, मी सांगत होतो की बंद नायलॉनचे हा सिनेमा आहे आणि इकडे एक आता लग्न होणार आहे. एका मुलाचं ठरवायचं आहे, बघायचं आहे की त्याला जी बायको मिळणार आहे ते बंधन कसं आहे, बंधन रेशमाचे की बंधन नायलॉनचे ठरणार आहेत. तर या ॲक्टपुरतं मी विनंती करतो, प्लीज पुन्हा एकदा आपण समोर स्थानापन्न व्हा. तर मंडळी, माझे एक मित्र आहेत, त्यांच्या घरात आज मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे. भेटूयात त्यांना. काय नाव आहे तुझं? राजहंस देखणे. राजहंस. राजहंस, तुला लक्षात येत आहे का?
आज तुला 157वी मुलगी बघायला येणार आहे. घरात कोण कोण असतं? आत्ता कोण येणार आहे का? तुझं पाठ नाहीये, तुला येत नाही का? तू शेफरलायस का असं हसतोय? बोलवा कोणाला तरी. घरात कोण कोण राहतं? आजोबा. आजोबा? काय आजोबाचं नाव काय तुझं? राजहंस. त्याचं पवनहंस. पवनहंस उडतो तो? हा, संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल टाकलं. बोलवा ते पवनहंसला. अरे पाय बिया नको पडू रे. असं दे. पाय नाही पडत. पाय काढा बाहेर. पाय काढा. माझी चप्पल काय घालताय? काही ना काही घालत असतात. काढा. असं दे ना. एकदा चप्पल घातलेलं काय फरक पडतो? म्हणजे एक गोष्ट ठेव. हे चप्पल तुला का दिसली? हे वरती होती म्हणून तुला दिसली. आणि आतल्या गोष्टी कशा ओळखणार तू? मी तुम्ही काय काय घातलंय माझं? टावेल टावेल. हा हा हा. ये अंडर की बात है. म्हणजे बाथरूम मध्ये आतमध्ये अंदर मध्ये तुझा टावेल वापरला. काय पोरगी येते पोरगी. मग माझं लग्न ठरलं ना, तुम्ही का नकताय असं? हा, कधी कुणाची लॉटरी लागल काय सांगता येते का? आपण आपल्या तयारीत असलेलो बरोबर. मी गोऱ्याची तयारी केली, तुम्ही लाकडाची तयारी करा. तुझं पण होईल ना लग्न वगैरे. चिडू नकोस रे. माझी नाही झाली काय 4-4? तुमची 4 झाली. आजीला माहिती का? चौथं तिच्या बरोबरच झालंय. सुंदाई सुंदाई याला ओवाळून टाका. ओवाळून टाकायला मी का लिंबू आहे का? लिंबूचं सरबत करून नसतो काय पिलं मी? म्हणजे ओळखून असताना निंबू सरबत आहे की काला खट्टा आहे? आजोबा रंगावर जायचं नाही सांगून ठेवतो. तुमचा ज्यूस केला असता तर लोक काय बोलले असते? काय बोलले असते? हे आई बाहेर आहे. राजहंसा, झाली का रे सगळी तयारी? हो, आता फक्त 2 ग्लास घेऊन ये बस. पाणी नको का? आणि मला स्टील मध्ये पाणी. सगळं देणार. आज ना राजहंसा, काहीही झालं तरी आज तुझं लग्न जमलं पाहिजे. आणि जर असं नाही झालं ना, तर ह्या घरात तू राहशील नाही तर मी. सुनबाई. हो सासरे बुवा, एक तर हा राहील नाही तर मी. आई ठीक. दोघेही घराच्या बाहेर व्हा. आताच्या आता बाहेर व्हा. चला. ए सोन्या, इथे ये, इथे असं रागवत असं रागवतात का? आईवर आजोबांवर असं रागवतात का? रागवू नको तर काय करू? काय करू? रागवू नको तर काय करू? मुजरा कर ना मग. त्याच्या दुपट्ट्यावर मारलं ते बरं झालं. काय झालं झालं नातून. हा तुझा नाच तुझ्या बापानी पाहिला ना तर तो काय करेल ग? पैसे उडवेल. कोण नाचत होता माझ्या घरात? कोण नाचत होता माझ्या घरात? माझ्या घरात नाचायचं नाही अजिबात. ए बाळा, तुला वरच्या पट्टीत बोलू नको.
वरची पट्टी गंजलेली आहे तुझी. वरच्या पट्टीत बसली तर वरच्या वरती निघून जाशील. काय झालं? कोणाला फोन? अरे अरे कोण आहे? हॅलो हॅलो कोण आहे? व्याई हा बोला बोला. वराचं नाव आहे, वराचं नाव सांगितलं की मी. राजहंस. हा राजहंस नाही, मिकी माऊस आहे. अहो नाही नाही राजहंस. अरे ओ थांबा थांबा, सोयरीक तोडू नका. ऐका माझे, सोयरीक तोडू नका. अरे सोयरीक. त्यांना सांगा सोयरीक पडू नका, सोयरीक पडू नका. कांदे पोहे फुकट जातील. हो कांदा पोहायचं पडलंय, सोयरीक तुटते इथं. ऐक सुन भाई, तू कांद्या पोह्याची अजिबात काळजी करू नको. तिथले शेंगदाणे वेगळे वाटीत आणून दे मला. हा? आणि उरलेल्या त्या पोह्याचं शिकरण कर. पोह्याचं शिकरण कसं होणार? 2 केळं घाला त्याच्यामध्ये, काय प्रॉब्लेम आहे? अहो, पण हे असलं शिकरण खाणार कोण? अरे हा खाईल ना, इतक्या शिळ्या खातो तर एकदा शिकरण पण खाईल. काय प्रॉब्लेम? अरे का बसा इथं लगीन मोडतंय. हाय का ऐका माझं. ऐक घे बे. काय झालं सत्यानाश, परत मोडलं याचं लगीन. आता काय करायचं? आता कोण करील माझी लगीन? कोण करील लगीन माझ्याची? अरे कोणी पोरगी देते का मला? काय करील. हो आहे 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 एक मुलगी आहे. अरे एक कुत्र्याची छत्री कोणाची आहे? मी सायंटिस्ट आहे, सायंटिस्ट. सायंटिस्ट? अबे फेविस्टिक पण मोठी राहते तुझ्यापेक्षा. सायंटिस्ट सांगतो. माझ्याकडे एक सुंदर टिकाऊ अशी मुलगी आहे जी तुमचं म्हणणं ऐकेल आणि ती तुम्हाला उलटून बोलणार नाही अशी तुमची बायको होईल. उलटून बोलणार नाही अशी बायको? ही बायको आहे का अफवा आहे? अफवा नाही, ऑफर आहे. मी बनवली आहे तुमच्या भविष्यातली बायको, तुमच्या स्वप्नातली बायको. अबे बनवली काय चहा आहे का तो? बायको कशी बनवणार आहे तो? अहो मी सायंटिस्ट आहे, मी काही बनवू शकतो. सायंटिस्ट आहे? हो. समजलं का तुला? कोण आहे सायंटिस्ट म्हणजे काय? हो ते सायनिस्टला राहतात. तर मी शोध लावला आहे अशा एका बायकोचा जिचं नावच आहे रुबी रोबो बायको. वा वा चालेल चालेल, मी करीन लग्न तिचे. रुबी रोबो बायको म्हणजे काय? रोबो, ती रोबो आहे, रोबो. जाम भारी आहे. तुम्ही पण जाम भारी. अरे जाम फास्ट आहे रे. थँक्यू. तू लग्न करशील माझ्याशी? हो का नाही? नाही हो का नाही तेच विचारते ते. हो करीन का नाही? नक्कीच करीन. शुभस्य शीघ्रम. ते शीघ्र नंतर करू, लग्न आधी करू ना. चालेल, इथे या. अरे हे नंबर प्लेट पण आहे हाराला. अरे सुबोध वाघेंच्या गाडीचा नंबर प्लेट आहे हा. हार पण सुबोध भावेंच्या गाडीचाच आहे. अरे नवीन हार का नाही आणला? 2 मिनिटाच्या लग्नासाठी कशाला हवा नवीन हार? काटकसर हात संसाराची पहिली पायरी. वा वा वा, केवढी चांगली पोरगी आहे, चांगले विचार आहेत. अरे हिला सगळ्यातलं सगळं कळतं. हो मला सगळ्यातलं सगळं कळतं. तुमच्या खिशातली बाटली सुद्धा दिसते. एक्सरे बसवलाय का काही नाही? हो प्रिंट आउट काढू काय? वा, छान आहे. मी काय म्हणते राजहंसीला आवडलाय ना, तर हिनी त्याला नाही म्हणायच्या आधी पटकन यांचं लग्न उरकून टाकूया. चला चला. गुरु बाप ओलांडत आता.
ये. थांबा थांबा अगं, थांबा काय अरे केलंस तू? थांबा असं करू नका पोरीचं पहिलंच लगीन नाही वाटतं. हे बघ एक नाही बाळा. तुम्हाला सवय आहे ते सांगत राहील हो. का. हे बघ बाळा, हे ना धान्याचं माप असं लाथ मारायची असते याला. हा हा. जे अन्न आपण खातो त्याला लाथ का मारायची? वा 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 वा. लोकांना मुठभर अन्न खायला मिळत नाही आणि आपण त्याला लाथाडायचं. व्हेरी रॉंग, व्हेरी रॉंग. वा वा शाबास वा वा लय मोठी पोरगी. वा वा काय संस्कारी पोरगी आहे. हो, हो, हो. अरे मशीन असून माणसापेक्षा बुद्धिमत्ता वाढली याची. वा वा वा. कसं केलीये मशीन? आल्या आल्या मला अक्कल शिकवायला लागली. काही हुंड्यात पण घेऊन आलेली नाहीये, ते मला शिकवते. आली मोठी. त्यांच्या बडबड? मनात काय आहे ते मला कळलेलं आहे. हा, घे. आली मोठी मला शहाणपणा शिकवायला असं त्या म्हणतायत आणि हुंड्यात पण काही आणलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अरे देवा, हिला कसं कळलं माझ्या मनातलं? मला सगळ्यातलं सगळं कळतं. अरे चला जा आता. चला चला जा, ये, आजोबा, जा. या, 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 या. वा वा वा. काय झालं असं? बॅटरी लो, बॅटरी लो, बॅटरी लो, बॅटरी लो. कितीला आहे बॅटरी? बॅटरी लो म्हणजे बॅटरी डाऊन आहे. बॅटरी डाऊन, बॅटरी डाऊन, बॅटरी. अरे चार्जर कुठे आहे? चार्जर मी इथं लावलाय माझ्या मोबाईलला. डोक्यावर पडलाय का? नाही आताच बेडवर पडली. अरे बाबा, हे चार्जर आणि इकडं. चार्जरची गरज नाही. सोलार वर पण चालेल. बटन दाबा. बटन दाबू. चुकीचं बटन आहे हे. प्लीज हे बटन दाबा. अरे वा, चार्ज झाली. वा 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 वा, मस्त. बसा. आता वेळ झाली झोपायची. असं नाही करायचं. आता वेळ झाली. आता वेळ झाली. अरे मारा थांबा सुनबाई जरा थांब. मारा बरे कसं करते. थांब जरा सुनबाई ऐक माझं जरा डोकं दुखतंय माझं लय. जरा दाबून देतेस का पटकन? सासऱ्यांचं डोकं दुखतंय. पाय बाजूला घ्या. जरा डोकं दुखतंय. इथे बसा. डोकं दुखतं या. सासऱ्याचं डोकं दुखतं या. हा वा वा वा. मला वाटलंच होतं. काय केलं? मला वाटलं होतं ही सटवी काय तोंडी उलट्या पायाची माझ्या घरी येऊन हेच करणार म्हणून. काय बघत बसलास? बघ ही कशी शिव्या घालते मला तुझ्या समोर. हा, ही मुलगी मला माझ्या घरात नकोय. एक मिनिट. आता मलाच नाही राहायचं ह्या सासरी. अरे ही नॉर्मल बोलती. हो, कारण मी नॉर्मलच आहे. माणसं नॉर्मलच असतात. अहो, ॲबनॉर्मल असते ती मशीन. पण आता माणसंच मशीन सारखी वागायला लागली आहेत. मग नात्यांमध्ये हा ॲबनॉर्मलपणा येणारच ना.
पण तू रोबी मुलगी म्हणून का आलीस? कारण नुसती मुलगी म्हणून मी तुमच्या घरात आले असते तर मला तुम्ही जगू दिलं असतं. आत्मसंरक्षणासाठी आता स्त्रीलाच पोलादी व्हावं लागणार म्हणून हा विचार. हुंडा मागणाऱ्यांच्या डोक्यात धोंडा घालता यावा ना म्हणून हा अवतार. भविष्यात लग्नासाठी मुली मिळणार नाहीत आता, कारण तुम्ही मुलींना कुटुंबातूनच नाही तुमच्या विचारांतून पण काढून टाकलंय. ही अशी अवस्था होईल तुमची एक दिवस. एखाद्या रोबो मुलीबरोबर लग्न करावं लागेल तुम्हालाही. अजूनही वेळ गेलेली नाही, विनंती करतो तुम्हाला. मुली जगवा, जग वाचवा आणि सगळ्यात महत्वाचं स्त्रियांचा रिस्पेक्ट करा. मीच लाथाडते तुमचं हे कुटुंब. तुमच्या व्यथेवर पण लोक असतायत. बोला. माझं आता लग्न कधी होणार? माझ्याकडे आहे एक मुलगी. हाय? हा. कोण आहे? शीतल नाव आहे. शीतल. वा, शीतल गणेश रोबो. रोबो? हे नाही, नाही करायचं नको बाबा. जिथे जिथे आम्ही जातोय तिथलं लोकल टॅलेंट सुद्धा या मंचावरती आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. जोरदार टाळ्या कलाकारांसाठी. राम राम. काय काय राम राम. अरे आपण असं कोणाला पण राम राम करत नसतो. म्हणजे आपण माणसाचं प्रोफेशन पाहून त्याला राम राम करत असतो. कसं कसं कसं? लहानपणापासून सवय मला. बर, म्हणजे शाळेत होतो तेव्हापासून मला ती सवय. कशी? तुला उदाहरण देऊ? सांग ना. समजा माझ्यासमोर असे गणिताचे मास्तर आले तर मी काय म्हणायचो? काय म्हणायचा? प्रमेय सर. समजा मराठीचे मास्तर समोर आले तर मी काय म्हणायचो? काय म्हणायचा? व्याकरण सर. जर समजा इंग्रजीची मॅडम आली तर तिला काय म्हणायचं तू? आय लव्ह यू मॅडम. चला हवा युद्धाची टीम लातूर मध्ये यायला लागली. मला असं वाटतंय आपण मराठवाड्याचे माणसं सगळ्या पाहुण्याचं आपण स्वागत करतो. बिलकुल. चला हवा युद्धाच्या टीमला आपल्याला ना काहीतरी गिफ्ट करायचं. काय गिफ्ट करायचं? मला तर वाटतं एखादी बयाच गिफ्ट करावं. म्हणजे कसं आहे, त्या टीम मध्ये ना भाऊ कदम बाईचा रोल करतात, सागर करंडे बाईचा रोल करतात. मग मला असं वाटतं की एक त्यांना बाया देऊनच टाकूत आपण. श्वास. कसे मित्र? लेकरमाळा कसे तुमचे? तुझं घर कसे? चांगले. बरं. तुला काय चालू आहे? अरे माझं नको विचारू. लय मोठा माणूस झालेला. म्हणजे कसा? लय मोठा म्हणजे महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतात माणूस नाही माझ्यासारखा. म्हणजे काय? अरे मी लात मारली तिथं पाणी काढतो. तुला एक विनंती आहे. काय? माझ्या मराठवाड्यात चाला, तुला जिथं पाहिजे तिथं लाता मारतो. मी तुला पायाकडून विनंती करतो. पायाकडून तुमच्या दोघांना विनंती करतो, तेवढं सोडून बोला. अरे मला राजस्थान मध्ये घेऊन वाळवंटात घेऊन चला, तिथं पाणी काढील. पण मराठवाड्यात माझ्यानं होणार नाही. अरे भल्याना जमलं नाही ते मला काय जमणार आहे? हे बरोबर आहे. बरं, अरे आपल्यातला सगळ्यात स्मार्ट माणूस येणं बाकी आहे अजून. हँडसम. त्याला पहिलवान माणूस. त्याला बाहुबली. बोला शकता? लय भारी तो. बाहुबली. शिव बाहुबली. ते भूकंपात झालं ना त्याच्यामुळे तसं येते. बाय आले वो पाहुणं. काय काम काढलं बोला. बाय मी भविष्य पाहतो, ज्योतिषी पाहतो मी. हा जरा माझं बी बघा की मग. तुमच्या नशिबात 2 सुंदर मुली आहेत. हा 2 मुली होणार तुम्हाला सुंदर, पण एक प्रॉब्लेम आहे. काय? पुरी तुमच्या काळ्या असतील. पुरी काळ्या? आणि मी आता इतकी गोरी, पुरी कोण काळ्या हो? त्याला मी काहीच आता माझा रंगच काळा आहे तर आय एम हेल्पलेस बाई. मी काहीच करू शकतो. बर असू द्या. तुम्हाला सांगतो बाई, भाऊ कदम आणि सागर कारंडे
ही जी काही महिलांची भूमिका करतात ती भूमिका अख्ख्या महाराष्ट्रात काय भारतात कोणीच करू शकत नाही. बरं, सगळ्यात महत्वाचं बाईची इज्जत ठेवून तिची मर्यादा सांभाळून सुंदरपैकी त्या स्त्रियांच्या भूमिका करतात. बरोबर. आणि आज लातूर शहरांमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला मी दाखवायला नेतो की कार्यक्रम कसा झाला पाहिजे. चला चलायचं विचार नाही करायचं. चला इकडून जायचं. आता परत येणार आहे मी सुबोध भावे सरांकडे. आता कलाकार म्हटल्यानंतर खरं तर पोलीस आपल्याही जवळ फार असतात वेगवेगळ्या पद्धतीनं. तर पोलिसांविषयीचा एखादा छान किस्सा आठवतोय सर? हां, पोलिसांबरोबरचे खूप किस्से घडले, पण एक माझ्या लक्षात आहे. मी कॉलेजमध्ये असताना आम्ही 2:30-3 वाजता मी बाईकवरनं घरी चाललो होतो आणि 2:30-3 वाजता जनरली पोलीस बंदोबस्त असतो, लोक चेकिंग करत असतात आणि मला त्यांनी थांबवलं. लायसन्स त्यांनी मागितलं. माझ्याकडे लायसन्स होतं. लायसन्स दिलं आणि नाव विचारलं. तर मी म्हटलं वसंत शिंदे. तर तो म्हटलं काय नाव सांगितलं? म्हटलं वसंत शिंदे. तो म्हटलं नक्की तुमचं नाव वसंत शिंदे? प्रश्नच नाही, वसंत शिंदे. तो म्हटलं आम्ही तुम्हाला काय मूर्ख वाटतो का? तुमच्या लायसन्सवरती तुमचं खरं नाव लिहिले. वा वा. तर मला ना एकदम ओशाळल्यासारखं वाटलं. म्हटलं साहेब सॉरी, मला खरंच चूक झाली. संतोष, तुझा जर संबंध खूप आला असेल पोलिसांशी, कारण मोरया घ्या किंवा झेंडा पिक्चर घ्या, संतोषचे रोल असे थोडे रावडी असतात. तर पोलिसांशी खूपच संबंध माझा आला आणि तो देवाच्या कृपेने खूप चांगले संबंध आहे. त्यातले 2 किस्से सांगेन. ते पहिला किस्सा असा की मला एकदा पोलिसांनी पोलिसांनी कॉन्स्टेबल मला पकडलं. लायसन दिलं मी. तेव्हा लायसन ते आपलं बुकसारखं यायचं, उघडं स्मार्ट कार्ड नव्हतं. तर मी पावसात भिजलेलं होतं लायसन. माझा फोटो भिजून गेला होता आणि त्या फोटोत मी साईबाबांचा फोटो ठेवला होता. आपण ठेवत. त्याने असं लायसन घेतलं आणि मला परत दिला. तर तुमचं लायसन द्या. म्हटलं माझंच आहे. साईबाबांच्या लायसन्सवर गाडी नाही चालत. इतका ह्युमर, इतका सेन्स ऑफ ह्युमर असतो ना त्यांच्याकडे. मी हसलो 2 मिनिटं. साहेब मी सोडून दिलं. वॉट नंतरचा. दुसरा असा एक किस्सा की त्याची माझी ओळख एका शूटिंगच्या दरम्यान झाली. तो उत्तम गिटार वाजवतो, पोलिसात जॉबला आहे, कॉन्स्टेबल आहे आणि जी नोकरी करतो त्यात पगार त्याला काही वेळेवर मिळत नाही. पण तर त्यांनी आता तो स्वतः गिटार क्लासेस घेतो. ती पोलिसाची नोकरी करतो आणि त्याच्या पोलीस लाईनमधल्या मुलांना गिटार शिकवतो. तर बंध नायलॉनचं या सिनेमामध्ये महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर हे सुद्धा आहेत. ते आत्ता जरी इथे उपस्थित नसले तरी त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या पाहूयात. खरं तर आज लातूरला यायला आवडलं असतं, पण खूपच अर्जंट काम होतं. आमचा सिनेमा येतोच आहे बंध नायलॉनचे. खाली कुठेतरी एक इन्सेन्सिटिव्हिटी आली आहे सगळ्यांमध्ये ह्या जगात. आपण थोडेसे सेन्सिटिव्ह होणं कमी केलेलं आहे. आपल्या बाजूला काही होतं त्याला आपण रिॲक्ट करत नाही. आपल्या जवळच्या लोकांना आपण थोडेसे काय म्हणतात थोडे तिराईतासारखे वागवतोय. हा जो बंध नायलॉनचे हा जो पिक्चर आम्ही आत्ता केला आहे त्याच्यात मी आणि महेशनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे आणि दुसऱ्या डिरेक्टरकडे मला काम करायची माझी पहिलीच वेळ आहे, कारण मी नेहमीच महेशचेच पिक्चर केलेत आणि मजा आली होती करायला. खूप छान प्रोड्युसर आहे, खूप छान टीम आहे बंध नायलॉनची आणि मला असं खात्री आहे तुम्हाला हा पिक्चर नक्की आवडेल. कधी कधी काय असं काही पिक्चर आपल्याला कायम राहतात लक्षात ना. पिक्चर लागल्यानंतर तो ठरतो पिक्चर हिट जाईल का, किती जास्त चालेल. पण मला वाटतं की हा सिनेमा करूनच आम्हाला खूप आनंद झाला. तुम्ही पहा, तुम्हाला आवडेल आणि तुम्ही थोडेसे सेन्सिटिव्ह व्हाल पिक्चर बघितलं. खरं तर ठुकरटवाडीमध्ये मोबाईल आहे, व्हॉट्सॲप आहे, सगळं आहे. पण तरी सुद्धा एक पोस्टमन काका आहेत. ते आज येणार आहेत आणि ते एक वेगळं पत्र घेऊन आलेत. बघूयात ते कोणासाठी आहे. नमस्कार. नमस्कार. बसा. साबळे. उत्तम. तब्येत बरी आहे ना? हो हो आहे. डॉक्टर म्हणून विचारतो, बाकी काय नाही. एक पत्र आलंय मला, सगळ्यांसाठीच असावं असं मला वाटतं. कोणी लिहिलंय नावही नाही आहे यावर. मी वाचून दाखवतो. आदरणीय 105 हुतात्म्यांनो, मुंबईसह महाराष्ट्र एकत्र राहावा म्हणून तुम्ही छातीवर गोळ्या झेलल्या. तुमच्या बलिदानामुळे महाराष्ट्र एकत्र राहिला.
नकाशावर, पण मनाने महाराष्ट्र एक आहे का? सोलापूरचं पाणी लातूरला द्यायची वेळ आली तेव्हा राडा का होतो? नगर नाशिकचं पाणी जायकवाडीला द्यायला एवढी भांडणं का? आपला महाराष्ट्र आहे ना. लोकांनी महाराष्ट्रासाठी जीव दिला आणि आज आपण एकमेकांना साधं पाणी द्यायला तयार नाही. दगडाच्या देशा अशी आपली ओळख आहे, पण म्हणून तसंच वागलं पाहिजे असं आहे का? हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो, पण हाच सह्याद्री मराठवाड्याच्या मदतीला धावून येत नाही. माणसं सोडा, सह्याद्रीचे डोंगर पण त्यांच्यामुळे पाऊस अडकतोय आणि मराठवाडा कोरडाच राहतोय. खोटं वाटेल, पण लातूरमध्ये महिन्यातून फक्त एकदा पाणी येतं नळाला. उन्हाळ्यात तर तेही नाही. बीड, उस्मानाबाद सगळीकडे असंच. फ्लॅटमध्ये राहणारे लोक टमरेल घेऊन जातात सकाळी उघड्यावर. घरात पाणीच नाही तर करणार काय? डोळ्यातलं सुद्धा पाणी आटलंय आता लोकांच्या. हे डोळे स्वच्छ भारत आणि भारताचं स्वप्न कसं बघणार? त्या विद्या बालनला कोणत्या तोंडाने सांगायचं की बाई आमच्याकडं तोंड धुवायला सुद्धा पाणी नाहीये ग? तिचं बघून पोरं म्हणतात पप्पा जहा सोच वहा शौचालय. पप्पा म्हणतो ते सब ठीक है बेटा, मगर जरा पानी का भी सोच. आणि एवढा उन्हाळा बाहेरच जा. निसर्गाचा नाही, माणसांचा पण तेवढाच दोष आहे. मराठवाड्यात हजारो बारव होते, ज्यात 12 महिने भरपूर पाणी साठून राहायचं. आज सगळे बारव बुजलेले आहेत. त्याच्यावर लोकांनी घरं बांधली. बरं, प्यायला पाणी नाही, पण साखर कारखाने भरपूर. रोज लाखो लिटर पाणी लागतं या कारखान्यांना. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात एवढे साखर कारखाने कशाला? हे प्रकार म्हणजे घराला आग लावून शेकोटी करण्यासारखे आहेत. थोडा वेळ बरं वाटेल, पण नंतर रस्त्यावर यावं लागेल या उधळपट्टीमुळे. शेकडो वर्ष झाले पाऊस कधीच वेळेवर येत नाहीये. मराठवाड्यात अधूनमधून दुष्काळ असतोच. मग आपण आधीच पाण्याचं नियोजन करायला नको का? जातीपातीच्या एकगट्टा मतांचं नियोजन पुढारी बरोबर करून ठेवतात. मग पाण्याचं नियोजन का करता येत नाही त्यांना? मराठवाड्यातली माणसं पुण्या मुंबईत जाऊन सेटल झाली की अभिमान वाटतो, पण पुण्या मुंबईची माणसं मराठवाड्यात येऊन सेटल होतील असा मराठवाडा बनवूया असं का वाटत नाही? कारखान्यांना पाणी आहे, दारू बनवायला पाणी आहे, मोठमोठ्या हॉटेलमध्ये स्विमिंग पूललाही पाणी आहे, मग लोकांना प्यायला पाणी का नाही आहे? आज जनता तहानलेली आहे. हुतात्म्यांनो, या महाराष्ट्राला एकत्र ठेवण्यासाठी तुम्ही जीव दिलात. आम्ही एकमेकांना अडचणीच्या काळात पाणी सुद्धा देऊ शकत नाही. एवढी तरी बुद्धी द्या. आता पाणी फक्त आटत नाहीये, आता पाणी पेटतंय. विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे मराठवाड्यासाठी भांडणारे नेते देवाने हिरावून नेले. आणि पाऊस
पाऊस आभाळाने लपवून ठेवला. तहानलेल्याला पाणी देणे हे पुण्याचं काम आहे असं समजलं जातं. मग बघूया कुणाला पुण्य करायचं आहे, पुण्य कमवायचं आहे. पण एक मात्र नक्की, अजूनही पाण्याच्या प्रश्नावर असंच राजकारण चालत राहिलं तर एक दिवस जनता या लोकांना रडवल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं रडवेल की यांच्याच अश्रूने प्रत्येक धरण भरल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. खरं तर कालपासून आम्ही या भागात आहोत. आम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटणारी माणसं या महाराष्ट्र दौऱ्यात वेगळी होती. तुमचं काम आम्हाला आवडतं. एक फोटो हवा आहे तुमच्याबरोबर. भाऊ कदम भेटतील का? पण रस्त्यावर जो माणूस भेटत होता, ज्या महिला भेटत होत्या, आज ज्या हॉटेलला राहत होतो तिथे सुद्धा माणसं भेटायला आली होती. त्यांचं एकच म्हणणं होतं, हा मंच तुमचा फार मोठा आहे. आता आम्ही ओरडून थकलो, लिहून थकलो, टी व्हीवर बोलून थकलो. निदान या मंचावरून तरी हा प्रश्न तुम्ही मांडा. मी कधी गहिवरच नाही माझ्या आयुष्यात, पण आज पहिल्यांदाच झालंय. मला माहीत नाही का. आणि मी या सगळ्यांतर्फे, या कलाकारांच्या तर्फे हात जोडून विनंती करतो की आता वाट बघू नका, कारण यांच्या अश्रूचे बांध आता फुटायला लागले. कृपया. खरं तर या पत्रात एक छान लाईन होती की सह्याद्रीनं सह्याद्रीच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. पण असं काम समाजातलेच लोक करत असतात. लातूरमधल्याच अशा एक महिला आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांचं नाव आहे शीलाताई सूर्यवंशी. त्यांच्याबद्दल मला सांगावंसं वाटतं आवर्जून. खरं तर महिलेला आधार असतो आपल्या पतीचा. तो जोपर्यंत काम करत असतो तोपर्यंत महिला बिनधास्त असते, निर्धास्त असते. पण आपल्या पतीचं छत्र हिरावल्यानंतर सुद्धा त्या डगमगल्या नाहीत. समाजातल्या इतर महिलांसाठी आपण काहीतरी करूयात म्हणून त्यांनी शहरामध्ये कचरा वेचणाऱ्या मुली असतील, अनाथ महिला असतील, विधवा मुली असतील, त्यांना एकत्र करून त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या शिवण क्लासचे धडे देतात. छोटे छोटे लघु उद्योग कसे करायचे याचे धडे त्या महिलांना त्या देत असतात. आणि यातून त्यांनी एक वेगळी बांधिलकी जपलेली आहे. आपण त्यांना आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या, त्यांच्याकडे शिकणाऱ्या त्या महिलांना या मंचावरती बोलावूयात. शीलाताई, मी तुम्हाला आमंत्रित करतो. तुम्ही जे काम करताय त्याला दाद द्यावी तेवढी कमीच आहेत. कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी किती बोलणार. खरं तर तुमच्याकडून मला ऐकायचंय. माझं नाव शीला तुकाराम सूर्यवंशी. मी राहणार निलंगा तालुक्यामध्ये एक खेड आहे कलमुगळी गाव म्हणून. मी त्या गावची राहणारी आहे. पण 3 मुलं आहेत मला. एक 12वी, 10वी आणि एक 7वीला. त्याच्या शिक्षणाचा म्हणजे तिच्या शिक्षणाच्या अडचणीमुळं मी निलंगा या शहरामध्ये राहते. घर करता जेव्हा मरतो तेव्हा म्हणजे घराची काय कंडिशन होते ते मी जाणवलं आहे. 5 माणसाचं कुटुंब आहे सर माझं. त्या कुटुंबांना कसं सांभाळायचं हे सगळं मी विचार करत असताना मला नाम फाउंडेशनने मला 15,000ची मदत केली होती सर. परत मग रांदा भाऊ आणि नाना भाऊंचे पण मी खूप खूप आभारी आहे. त्यांच्या माध्यमातूनच मी स्वावलंबी बनले. आणि परत त्यांच्या मदतीमुळे मी परत माझ्या लेकरांना सगळ्यांना सांगायचं की ह्या मदतीचा कुठंतरी फायदा घ्या. मदत घेऊन आपल्याला घरात बसायचं नाही. ही 15,000 आपल्याला कुठेच पुरणार नाहीत. जर ह्या 15,000ची आपण जर दुपटीनं त्यांना म्हणजे असं करून दाखवलं तर त्यांचे स्वाभिमानानं त्यांना असं गर्व वाटायला पाहिजे की ही महिला माझ्या मदतीची आहे म्हणून. तर आपण एवढं करून दाखवायला पाहिजे. मी सतत माझ्या मुलांना सांगत असायचं. नंतर मग मी असंच करत निलंग्यामध्ये अजंठा टाकीमध्ये धान्य वाटपाचा कार्यक्रम होता. पुण्यामधून सर्व आले होते. त्या कार्यक्रमामध्ये मला 2 शब्द बोलायची संधी दिली.
मग मी बोलले, मला म्हणजे त्याने मी काय बोलू सर म्हटलं, मी एक खेड्यामध्ये राहणारी, मला एक तर मराठी भाषा शुद्ध बोलता येत नाही. तुम्हाला जेवढं काही तुमचं घरचं म्हणजे तुमची काय अडचण आहे ती तुम्ही फक्त मनोगत व्यक्त करा ताई म्हटल्यानंतर मी 2 शब्द बोलल्यानंतर हे जे गोरगरिबांना धान्य वाटप होता त्या वाटपामध्ये ही जे कचरा वेचणाऱ्या मुली, परत जे भटक्या म्हणजे वड्रवस्ती, परत ती केसांचं जे काम करतात ती मुली, सर्व असं म्हणजे पाठीमागं थांबल्या होत्या सर. थांबल्या असताना माझं भाषण संपलं, मी थोडं म्हणजे माझ्या घरच्याबद्दल बोलले. परत माझी एक लहान मुलगी 7वीला आहे सर. ही जी माझी लहान मुलगी आहे एवढं कष्ट करते, मी झोपल्यानंतर म्हणजे तू जर लई लहान वय आहे शिवायचं नाही माझ्या एवढ्या लहान वयामध्ये म्हणून मी सांगत असते, ती मी झोपल्यानंतर उठून मग परत बॅगा शिवत असते सर. किती जर मी सांगितलं तर तिचं भरपूर म्हणजे तिचं हे आहे. मग 10वी आणि 12वी मुलाचा खर्च कसा आपण करायचा तर तिनं मला सांगितलं. मग मी म्हटलं तू जेवढे कपडे येतात लोकांचे तेवढे शिवत राहा आणि परत मी संध्याकाळी जे वेस्ट कपडे पडलेले असतात तुझे त्या वेस्ट कपड्यातून मी बॅगा बनवीन आणि ही दिदीचा आणि भैयाचा मी खर्च भागवीत राहीन, तू टेन्शन घ्यायचं. जर दोघी आपण करायला झालो तर हे दोघांचं शिक्षण होऊन जाईल. हिला पण वडील नाहीत सर. हिची आई कचरा वेचायला चेन्नई परत असं मोठ्या मोठ्या सिटींना जाते. मग ती आजीपाशी राहते वड्रवस्तीला इनामवाडीच्या. मग मी तिला बोललं काय तुझी म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, कशामुळे रडू लागलीस. तर ताई म्हणली मी असं असं करते. आणि परत ही म्हणली मी पण गिट्ट्या फोडायला जाते म्हणली माझ्या आईबरोबर. जर तुम्ही ही जर लहान बॅगा आम्हाला शिकवलं पण शिकवण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत म्हणले. मला एवढं रडू आलं. मी म्हणलं जशी माझी प्रॉब्लेम आहे तसंच तुमचं आहे म्हणलं. ही जी माझ्या 2 मुली आहेत मला ती मुली नाही, तुम्ही सगळ्यांना माझ्या मुली म्हणून मी तुम्हाला स्वावलंबी व्हायला मी ही करण. ह्यांच्या वस्तीमध्ये जाऊन शिकवते. ह्यांना म्हणजे येण्या जाण्याचा खर्च आपल्याला ही होत नाही, घरचे देत नाहीत. मी स्वतः जाऊन तिथं शिकवते. जोपर्यंत मी निलंग्यात आहे तोपर्यंत तुम्हाला एकालाही असं म्हणजे भटकत फिरू देणार नाही म्हणून मी सांगितलं सर. अशा प्रत्येक गोष्टीच्या झी मराठी पाठीशी राहिलेला आहे, प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी राहिलेला आहे. म्हणूनच झी मराठीनं असं ठरवलं की शीलाताईंना त्यांच्या या पुढच्या प्रवासासाठी फुल ना फुलाची पाकळी मदत म्हणून आम्ही 10 शिलाई मशीन झी मराठीतर्फे तुम्हाला देतोय. आणि त्यातलं एक प्रतीक, त्या 10 शिलाई मशीनमधलं एक प्रतीक इथे त्यांना देण्यासाठी या मंचावरती मी आमंत्रित करतो याच भागाचे सुपुत्र विलास चामे आणि राजू शिंदे यांना. तर या 2 व्यक्तींबद्दलही मला सांगायला आवडेल की हे दोन्ही व्यक्ती नाम फाउंडेशनसाठीच काम करतात. ही शिलाई मशीन तुम्ही त्यांना द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. खरं तर महाराष्ट्र दौऱ्यानं काय दिलं, माणसं जोडायला शिकवलं. जे झी मराठीचे संस्कार आहेत, कुठेही जा माणसं विसरू नका, माणसं जोडत चला. अशीच माणसं जोडण्यासाठी येणार आहोत पुढच्या भागात तुमच्या गावात. बघायला विसरू नका आपला आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.